बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण. राम नाही माझी ताई दिसत नाही. आहे ताई माझ्या येतो इकडे. हा हा बस हा बोल रामकृष्ण ताई. रामकृष्ण महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमचे हरिभक्त परायण गणपत महाराज काळे यांची सुकन्या आणि नाथ या ठिकाणी मर्याय मंदिर मानखुर्द इथं भेटायला आलेले वारकऱ्यांच्या सेवेला मी माऊलीला खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्या वारकऱ्याच्या सेवेला त्यांनी काही छोटासा आपल्या अंतर्मनातून गेलेला सद्भावनेचा भाव आहे तो आमच्यापर्यंत पोचला आहे. याचं एकच वाक्य आहे हिंदीमध्ये, तोफा देणे वाले की देवी जाती आहे, तोफे की किंमत नाही. मी प्रेमानं वारकऱ्याला काय आणलं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आणलं हे महत्त्वाचं ते काय त्यात तफावत नाही करायचं. तिने काहीतरी साबणाच्या वड्या आणल्या चांगली गोष्ट आहे. काहीच नाण्यापेक्षा समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग. काहीच नाण्यापेक्षा काहीतरी वारकऱ्याच्या सेवेला दिलेलं खूप छान. मी संगीताला आमच्या अण्णांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि असंच वारकऱ्यांच्या सेवेला सदैव तत्पर राहावं. आमची दिल्ली इथं मानपूरला येतेच मर्यादेमध्ये येते तर इथून पुढं सातत्यानं सुद्धा येण्याचा सहभाग घ्यावा आणि आमच्या संतोष साहेबांना घेऊन यावं. नाही आज तर रविवार आहे, सुट्टी पाहिजे. ओके चालतं चांगलं. पण आमच्या अण्णांच्या परिवाराची खूप चांगलं आहे. पण नानाचा माझा जरा अतिशय जुना गेल्या अनेक वर्षापासून नाना खूप छान. आमच्या तात्याचे हे जुने सहकारी गेली 40-45 वर्षापासून आणि माझे वडील पण धारेत राहणार हे पण धारे या एकदम ग्रेट. अण्णा एकदम भारी रामकृष्ण हरी. काळे महाराज आम्हाला खूप तोंडायचं पण अण्णा मात्र जोरात चालतं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि हा आमचा याचं मी पहिलं दर्शन देतो. हे कोण आहे माहिती आहे का? हा 87 वर्षाचा बबन माने आहे. हाच खरा पांडुरंग आहे. मी उठल्यावर पांडुरंगाचं दर्शन घेत नाही कारण मला त्याचा काही संबंधच नाही. मला त्याच्यात पांडुरंग दिसतो. 27 वय असताना सुद्धा झटणं, वारीसाठी झटणं, अजूनही वाहून घेणं इतकं म्हणजे मला तुका म्हणजे सत्य कर्माला सहाय्य, सत्य कर्माला सहाय्य याचा पक्ष आहे. म्हणजे ही ओळ याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतो. त्या बाबांना अजूनही सगळ्यात आता हा तरी गाडीतला बोजा थोडा कमी आहे पण वाशीच्या पुढं आळंदीच्या पुढं 100-150 बोजे असतात. तो सगळं चालतो. संध्याकाळी लावतो, लोकांना बाहेर काढून देतो बोजे. बाकी दुकानं बिछाना वगैरे येतो. खूप धन्यवाद माझा रामकृष्ण हरी. हे बघ बबन माऊलींच्याबद्दल जा. नाही आमचे हे भगवान महाराज आहेत, कीर्तनकार आहेत आणि अतिशय जुना रुणारी होत आहे. पण आपल्या वारीच्या सेवेला आपली मोठी गाडी आहे ना ती गाडी वाशीहून येते कारण ती 8 वर्षाच्या नंतरचा तिचा पासिंग मुंबईच्या बाहेरच असतो. तर ती वाशीच्या क्षेत्रात असल्यामुळं 2 दिवसाचा कालचा आणि आजचा प्रवास आमच्या महाराजांच्या सेवेला भले छोटी गावी आमची पूनम आहे पण ती पूनम आम्हाला खूप आम्हाला सहाय्य करते चालते. आणि आमचं खूप चांगलं सहकार्य आहे. तिथल्या एका वाटेच्या वाटचालीवर त्यांचं कीर्तन पण असते. खूप चांगली सेवा असते. खूप चांगलं आहे आमचे भगवान महाराज आव्हाड. हेच नाही तर आमचे बंधूसुद्धा सीताराम बुवांचे पण आमच्या वडिलांशी सलोख आहे. आमच्या वडिलांच्या हातात खूप स्नेहभाव म्हणजे वडिलांशी होता म्हणून त्यांनी माझ्याशी पण पद्धतीनं नतमस्त होतो. रामकृष्ण हरी. तुका म्हणे संत ओळख हवे पैसे आपण बोलू पैसे तेव्हा कळे. संत ओळखायला कुठं जायला लागतो. आपण संतांसारखं वागलं का म्हणे संत ओळख हवे पैसे आपण होई तैसे. आपण त्या दृष्टीनं मार्ग काढला. खूप छान. बरं आता हे ऐकून माझ्या संगीतात यायला कसं वाटतं? तुझे 2 शब्द. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच या वारीच्या याच्यामध्ये आलेली आहे. मी कधी याच्या अगोदर आलीच नव्हती. लहानपणी वडिलांसोबत आली असेल तर. आणि मला खूप छान अनुभव आला इथे आल्यानंतर म्हणजे सगळ्यांना बघून असे. आणि ही वारी अशीच होत राहावं छानपैकी सुंदर. आणि मी दरवर्षी इथं येऊ आणि तुम्हा लोकांना भेटू आणि माझं दरवर्षी येईलच. काही वेळ काढून मी येईल. या ठिकाणी मला आईचं पण स्मरण झालं कारण त्या माऊलीचा आमच्या अण्णांशी अतिशय सातत्याचा सहभाग सतत त्यांच्यासोबत आम्ही महिन्याची वारी केलेली सुरुवातीला आई आई अण्णा दोघे होते. चांगले माऊली. बरं अण्णा तुमच्या मुखातून 2 शब्द काय ते? रामकृष्ण रामकृष्ण हरी. बरं काय वाटलं? एवढीच म्हणजे काय मनाची इच्छा पूर्ण केली कारंडे महाराजांनी. तात्यांचं काय सहकार्य म्हणजे काय बोजा उचलायचा होता तो अंतःकरणापासून एवढ्या मोठ्या उद्याव असताना कुठलीही न करता विचार सगळ्यात मिळून मिसळून राहतात. एकदम कुठलाही आपला अभिमान बाळगत नाही. त्याबद्दल मला अभिमान आहे. त्या बात मी म्हणलं आमच्या संगीतात काय म्हणतो सांगतो काय हरकत नाही. मी एका वाक्यात सांगतो की
धन्य आम्ही जन्म आलो दास विठ्ठलाचे बोलू. लहानपणापासून पंढरीचा महिमा मी पाहतोय. आणि एक आमच्या म्हणजे डॉक्टर साहेब, माझा भाऊ डॉक्टर आहे ना, त्याने एक लिहिलं होतं वाक्य कवितेत 8वीला 9वीला असताना, जिवंतपणी द्यावं आपल्या हातानं सारं. आज मी माऊलीच्या सहवासात सांगतोय. एक कविता लिहिली होती आणि त्यातलं हे वाक्य होतं, जिवंतपणी द्यावं भरल्या हातानं सारं, गेल्यावर मोठा हार घालू नये. हे वाक्य माझ्या अंतकरणात इतकं छान होतं. आता म्हणलं मग माझ्या वडिलांचा मोठा मुलगा आमचा कांता, अरे अण्णाला माहिती आहे, माझा मोठा भाऊ वारीला जात होता. 2006ला दुर्दैवी त्याला अकाली मृत्यू आला. तर त्या क्षणाला मी 5 वर्षाच्या मुलाचा बाप होतो, 7 वर्षाच्या मुलीचा बाप होतो. मग मला जेव्हा ते दृश्यसमोर की आपल्या वडिलांचा मोठा मुलगा, आणि या जगामध्ये सगळ्यात मोठं पर्वतमय दुःख कुठलं तर बापाचा पुढे मुलगा झाला. या जगातलं सगळ्यात मोठं दुःख आई वडिलांच्या समोर आपला मुलगा जाणं. ज्या मुलाला आपण जन्मतून खेळवलं आहे मांडीवर, त्याला शास्त्री देणं, आरती देणं. तुम्ही म्हणलं माझ्याकडून काय करता येईल? तर म्हणलं अरे माझ्याच डॉक्टर भावाने त्यावेळेला 40 वर्षापूर्वी उठवलं, जिवंतपणी द्यावं भरल्या हातानं सारं. मग म्हणलं माझ्या वडिलाच्या मृत्यूनंतर मला अक्कल याची, तेव्हा त्यांना कुठं दिसायचं की माझ्या माघारी कुणी पुढाकार घेतला आहे. त्या क्षणी मी ठरवलं आमच्या भावाच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी दादा काही काळजी करू नको, तात्याला आधार द्यायला. कारण मी विठ्ठल रुक्माईला मी बघितलं नाही. ज्याच्या घरी आहे बाप आणि आई तिथंच आहे विठ्ठल रुक्माई. त्यामुळं मी विठ्ठल रुक्माईला बघायला नाही गेलो, पण माझ्या आईवडिला रूपातच मला आई. तर मी मनाशी निश्चय केला, दादा तू काही काळजी करू नको, परमेश्वर मला